हाय, तर बघा आता आम्ही पोचलो या ठिकाणी. तर इथेच आहे शिवानीचं म्हणजेच माझ्या मावस बहिणीच्या मुलीचं लग्न. तर माझी सर्वात मोठी मावस बहीण आणि तिची मोठी मुलगी, तिचं आज लग्न आहे. तर आम्ही इथे पोचलो तेव्हा डेकोरेशन चालू होतं. असं पूर्ण डेकोरेशन बाहेरचं होतं. त्यानंतर आम्ही एका रूममध्ये माझी मावशी मावस बहीण वगैरे तयार झालो. नमस्कार, मी करुणाच ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आम्ही आलोय लग्नाला नागपूरमध्ये. बघा आमचं मृगांग. तर हा आहे माझा सर्वात मोठा मावस भाऊ. मला 3 मावस भाऊ आहेत, त्यापैकी हा सर्वात मोठा मावस भाऊ आणि आज नवरीचा मामा. तर ते सगळे नवरदेव समजावायला गेटवर गेले होते. हीच माझी मावस बहीण आहे जिच्या मुलीचं लग्न आहे. तर नवरदेव वगैरे समजावून ते आले आणि मग नवरदेव आल्या. बघा ही नवरदेवाची एंट्री चालू आहे. नवरदेवाला टिळा वगैरे लावला त्यांनी आणि मग ते नवरदेवाला घेऊन अंदर आले. त्यानंतर जे माझा मावस भाऊ आहे म्हणजे नवरीचा मामा जो आहे तो नवरीला घ्यायला गेला होता आणि तो बघा तुम्ही चालताना पाहिला, खूप हळू चालते. आणि इथे बघा माझ्या मिस्टरांच्या आणि भावाच्या ज्या आहेत गोष्टी चालू आहे. मागे माझे मावस बहीण आजी वगैरे बसलेले आहेत. तर इथे बघा नवरीची अशी छान एंट्री झालेली आहे. तर हीच आहे शिवानी, माझ्या मावस बहिणीची मुलगी. तर माझ्या मावस बहिणीला 2 मुलं आहे, एक मोठी मुलगी आणि एक लहान मुलगा आहे. म्हणजे हिच्यापेक्षा तो 2 वर्षांनी लहान आहे. आणि हिचे वडील जे आहे ते तिचा लहान भाऊ 4 ते 5 वर्षाचा असेल तेव्हाच वारले. तर हिला वडील नाही आहेत. तिचे बाबा जे आहे ते कॅन्सरमुळे वारले. तर त्यांना कॅन्सर झाला होता आणि सर्व लहानांचं मोठं ताईनच केलं. तर बघा तिचा मामा तिला घेऊन स्टेजवरती जात आहे. सुंदर अशी तिची पण एंट्री झाली. तर हा आहे माझा मामे भाऊ आणि ह्या वहिनी आहेत. हे बघा असं आहे, लग्नी आली आहे इथे लग्नासाठी आणि मला एका रूम मध्येच बसावं लागत आहे. कारण माझा लहान मुलगा जो आहे शाहू तो खूप लहान आहे, त्याच्यामुळेच मी कुठे जात नाही. बघा तो झोपला आहे इथे. आता तो झोपला आहे त्या कारणाने मला सुद्धा इथंच बसावं लागणार आहे, कारण त्याला एकट्याला सोडून मी जाऊ शकत नाही. तर असं आहे, मग हे लग्न आहे माझ्या मावस बहिणीच्या मुलीचं. आम्ही 6 मावस बहिणी आहे, त्यापैकी सर्वात मोठी मावस बहीण जी आहेत माझी ती नागपूरला असते आणि तिच्या मुलीचंच आज लग्न आहे. तर त्यासाठी आम्ही इथे आलेलो आहे. तर आम्हाला एक मामे भाऊ आणि एकच मामे बहीण आहे आणि सर्व मावस भाऊ आणि मावस बहिणीपैकी मी लहान आहे. आणि माझं लग्न हे आमच्या पिढीतलं शेवटचं लग्न होतं आणि आता हे मुलांच्या पिढीतलं हे लग्न म्हणजे पहिलं लग्न आहे. तर माझ्या मावस बहिणीची मुलगी शिवानी, तिचं लग्न आहे आज. तर त्या लग्नासाठीच आम्ही इथे नागपूरला आलेलो आहे. माझा शाहूचं असं आहे ना, छोटा आहे का, त्याच्यामुळेच मी लवकर आलेली नाहीये. सर्व लोक जे आहेत लग्न एन्जॉय करतायत आणि मी इथं बसलेली आहे. माझ्या शाहूला असं आहे, लहान मुलांचं आधी पाहावं लागतं. आपलं एन्जॉयमेंट पाहण्यापेक्षा लहान मुलांना आधी जपावं लागतं. तर त्यासाठी मी इथेच येऊन बसलेली आहे. तर माझी आज तयारी कशी वाटते, कारण आज माझ्या मुलीचं लग्न आहे, म्हणजे माझ्या बहीण लेकीचं लग्न आहे आणि मी खूप जास्त तयारी करायला मला आज आवडत नाही. खूप म्हणजे साधी सिंपल तयारी केली आहे. कशी वाटली, जमली की नाही मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि माझा शाहू बघा इथे झोपलेला आहे. आम्ही कसं वाटतंय कमेंटमध्ये नक्की सांगा. हा, माझ्या मुलगांने त्याच्या बाबाने फेटा वगैरे बांधलाय, तर ते स्टेजवर ते उभे आहेत. तर आम्ही पण तिथे चाललो होतो, पण माझी मावस बहीण पण म्हणे की तुझा मुलगा छोटा आहे त्याला घेऊन जाता, कारण तो खूप जास्त रडत होता. म्हणजे तिचा कल्ला वगैरे पाहून, आवाज पाहून, नाही पाहिलं त्यानं पहिल्यांदा हे सगळं पाहिलं, त्याच्यामुळे तो खूप रडत होता. तर लग्नातले व्हिडिओ जेवढे शूट केलेले आहेत तेवढे मी तुमच्यासोबत शेअर करेन. आता इथे आले माझा भाऊ आणि मिस्टर, त्यानंतर नवरदेव नवरी सुद्धा, कारण इथे देव सुद्धा होते या रूम मध्ये आणि त्यांना पाया पडायचं होतं. जुळा दाखवण्याचा कार्यक्रम आता इथेच सुरू झालेला आहे. आधी हेच असते. आता नवरदेवाचा जुळा लपवण्याचा कार्यक्रम जो आहे ते इथं आटपलेला आहे. बघा
बघा माझा मुलगा झोपलाय आणि आता असंच मला निघावं लागणार आहे यांच्यासोबत, कारण एकटी किती वेळ मी रूममध्ये बसणार आहे, बोर झाली होती आणि बघा सगळे पण तिकडे बोलावत होते. तर आता मी याला घेऊन अशीच निघालेली आहे. तर मी शाहूला घेऊन बाहेर निघाली होती, कारण माझं लग्न लावायचं होतं. लग्न वगैरे लावलं आणि परत रूममध्ये आले. तर हे माझ्या 2 मावश्या आहे आणि एक जी आहे ती ही आजी आहे माझी, आणि ही आहे माझी 2 नंबरची मावस बहीण आणि तो मागचा भाऊ, आणि ही माझी लहान मावशीची मोठी मुलगी. त्यानंतर बघा ही माझी सर्वात लहान मावशी मावस बहीण आहे, आणि ह्या ज्या आहेत ते एक मावशी आहे 1 नंबरवाली, 2 नंबरवाली माझी मावस बहीण आहे, सर्वात लहान मावशीची मुलगी. आणि म्हणजे 3 नंबरच्या मावशीची मुलगी, कारण मला 3 मावश्या आहे. त्यातली माझ्याजवळ जी बसलेली आहे ती माझी 2 नंबरच्या मावशीची लहान मुलगी आहे, आणि जी मधात आहे लाल साडीवाली ती 3 नंबरच्या मावशीची मुलगी आहे. आणि जी सर्वात माझी लहान मावशी आहे 4 नंबर, त्या मावशीची मुलगी ही जी आहे ती माझ्या बाजूला बसलेली आहे, ती आहे. 2 माझ्या मावस बहिणी माझ्या बाजूला बसल्या, एक सर्वात मोठ्या मावशीची मुलगी आणि एक सर्वात लहान मावशीची मुलगी. आणि त्यानंतर बघा ही जी लाल साडीवाली, पहिल्यांदा लाल हिरव्या काठावाली साडीवाली मावशी दिसते ती माझी मोठी मावशी, नंतर मामा एक 3 नंबर मावशी आणि सर्वात लहान मावशी. तर हे सर्व भावंड. त्यापैकी माझी आई जी आहे ती आता नाही आहे, माझे आई बाबा दोघंही वारले, त्यामुळे फक्त तेवढ्याचीच कमी त्या फोटोमध्ये आहे. आणि आता आमची तयारी चालू होती, सर्व फॅमिली फोटो काढायचा होता, सर्वांना एकत्र फोटो काढायचा होता. आणि या फोटोच्या वेळेस ना माझ्या मामाला सर्वात आधी माझ्या आईची आठवण आली की आता एक आपल्यात ती कमी झाली आहे. आणि माझी लहान मावशी जी आहे ती म्हणते की मी सेफ आहे, म्हणून आपण म्हणजे नंबरप्रमाणे बसूया. तर माझी एक लहान मावस बहीण म्हणत होती की जसे तुम्ही बसले आहे तसेच तुमचे नंबर जे आहे ते लागणार आहे. तर मग ती म्हणते की नाही बा मी सेफ आहे, मी सर्वात मागं आहे. तिला म्हटलं की सर्वात शेवट तू आहे, तर शेवटचा नंबर लागला आहे, काळजी करू नका. अशी आमची मजाक वगैरे ती चालू होती. आणि सर्व बघा थकलेले होते लग्न इथे, तर त्यांचं झालं होतं आराम करणं, कारण थंडी होती, थंडी पडत होती, त्यामुळे थंडी लागत होती सर्वांना. तर ते बसले ते रूममध्ये, आणि आमचा मावस बहिणीचा फोटो काढणं संपत नव्हतं. हा आमच्या आहे मावस बहिणीचा फोटो, आणि एक मावशी आमच्यासोबत आहे. तर यात बघा आम्ही सर्व मावस बहिणी, मावशी, माझ्या लहान मावशीला फोटो काढण्याची हौस आहे. आता ही मामे भावाची बायको आणि नवरी, आणि हे आहेत शिवानीच्या हळदीचे फोटो. तर हळदीला वगैरे आम्ही गेलो नव्हतो, कारण लहान मुलगा आहे, थंडीचे खूप मुलांचे वाखे होते, त्यामुळे मी जे आहे ते लग्नाच्या दिवशीच गेली होते. तर लग्नातले काही फोटो जे आहे ते माझ्याकडे होते, तुमच्यासोबत शेअर केले. तर हा आहे माझा फोटो. बघा ही माझी मावस बहीण आहे, म्हणजे नवरीची सख्खी एक मावशी आहे, तिला ती मावशी आहे. आणि हे आहे त्यांचे मेहंदीचे फोटो. हा आहे माझा सर्वात लहान मावस भाऊ समोरचा. तर याने सर्वांचे फोटो काढले आणि नंतर सर्वांना पाठवले. तर ह्या फक्त मावस बहिणी आणि आम्ही मावस भावांचा फोटो आहे, आणि हा सर्व आमचा फॅमिली फोटो आहे. फक्त यात माझे आई वडील नाही आहेत, आणि नवरीची आई वगैरे नाही आहे, ती का तिच्या कामात होती तर ती नाही आहे. बाकी सर्व आहे फोटोमध्ये. आणि माझ्या ज्या आहे 2 मावस बहिणी ज्या त्या आल्या नव्हत्या, आणि मामे बहीण माझी छत्तीसगडला असते, त्यामुळे तीसुद्धा आली नव्हती. तर ही मावस बहीण माझी मुंबईला असते. तर यावेळेला म्हणजे बरेच वर्षानंतर आम्ही भेटलो होतो, तर 10-11 वर्षानंतर जे आहे ते आम्ही भेटलो होतो, कारण तिला सुट्ट्या वगैरे नसतात, ती फक्त दिवाळीला येते, आणि ते तेव्हा आम्ही नसतो, आम्ही असतो तेव्हा ती नसते, आणि असंच होतं, त्यामुळे काही भेट होत नाही. शिवानीच्या लग्नात ज्या आमच्या सर्वांच्या भेटी झाल्या, 2 मावस बहीणला जुळ्या मुली आहे, त्यामुळे ती आली नव्हती, आणि एक मावस बहीण जी आहे तिचीही लहान मुलगी आहे, त्यामुळे ती आली नव्हती, आणि मामे बहीण दूर असल्यामुळे नव्हती आली. तर असं झालं लग्न. तर अशी आहे माझी फॅमिली. तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.